विद्यार्थी मित्र हो, आपण विगामी अनुमानाचे स्वरूप व प्रकार या संदर्भात चर्चा करत होतो. तर या प्रकरणामधला आपण विगामी अनुमानाचे जे प्रकार आहेत तर त्याच्यामध्ये केवल गणनात्मक आणि साम्यानुमान या दोन प्रकारांविषयी चर्चा केलेली आहे. आज आपण बघणार आहोत शास्त्रीय विगमन म्हणजे काय, हा विगमनाचा तिसरा प्रकार. तर शास्त्रीय विगमन जे आहे तर याच्यामध्ये विज्ञानातील संशोधनासाठी जी विगामी पद्धती वापरली जाते त्याला शास्त्रीय विगमन असं म्हटलं जातं. आता शास्त्रीय संशोधन जे आहे म्हणजे विगमन हे विशिष्ट्याकडून सामान्याकडे आहे, याला संशोधनाचे शास्त्र असं म्हटलं जातं. आणि म्हणून विज्ञानातील संशोधनासाठी जी विगामी पद्धती वापरली जाते त्याला शास्त्रीय विगमन असं म्हटलं जातं. आता शास्त्रीय विगमनामध्ये निरीक्षण व प्रयोग या वस्तुनिष्ठ आधारांचा आणि कार्यकारण संबंध आणि निसर्गाची समरूपता या तात्विक आधारांचा उपयोग केला जातो. आता शास्त्रीय विगमन जे आहे तर संशोधनामध्ये आपण वस्तुनिष्ठ आधार, आपल्याला जी माहिती गोळा करायची असते अनुभवजन्य, तर त्यासाठी आपण वस्तुनिष्ठ आधार म्हणून निरीक्षण आणि प्रयोग यांच्या आधारे माहितीचं संकलन करत असतो. आणि तात्विक कार्यकारण संबंध म्हणजे प्रत्येक गोष्टीपाठीमागे काही ना काही कारण असतं, कार्यकारण भाव असतो. आणि निसर्गामध्ये समरूपता आहे, निसर्ग हा नियमाने बद्ध आहे, या दोन तात्विक आधारांचा उपयोग करून आपण शास्त्रीय नियमामध्ये नियम मांडतो किंवा शास्त्रीय संशोधन हे करत असतो. आणि म्हणून हे दोन तात्विक आधार आणि वस्तुनिष्ठ आधार ह्या दोन आधारांचा उपयोग ह्या शास्त्रीय विगमनामध्ये केला जातो. आणि याच्यामध्ये जे शास्त्रीय विगमन हे समस्यासूत्रण, निरीक्षण, त्यानंतर संकलन, विश्लेषण, वर्गीकरण, अभ्युपगम, अभ्युपगमाची प्रचिती, अभ्युपगमाची सिद्धता, स्पष्टीकरण या सगळ्या अवस्थेमधून हे जात असतं. नंतर आपण शास्त्रीय विगमनाच्या पायऱ्या किंवा त्यातले टप्पे हे बघणार आहोतच. पण शास्त्रीय विगमन म्हणजे नेमकं काय, त्याची व्याख्या बघायची म्हटली तर विशिष्ट उदाहरणांच्या निरीक्षणाचा आधार घेऊन तसेच निसर्गाच्या एकरूपतेचं तत्व व कारणतेचं तत्व यांच्यावर विश्वास ठेवून सामान्य व सत्य विधान प्रस्थापित करणे म्हणजे शास्त्रीय विगमन होय. ही विगमनाची व्याख्या आहे. म्हणजे विशिष्ट्याकडून सामान्याकडे जाणं. तर काही आपण जी विशिष्ट उदाहरणं घेतो तर त्यासाठी निरीक्षणाचा आधार घेणं, अनुभवजन्य माहिती मिळवणं आणि निसर्गाच्या एकरूपतेचं तत्व आणि कारणतेचं तत्व याच्यावर विश्वास ठेवून सामान्य आणि सत्य विधान प्रस्थापित करणं म्हणजे शास्त्रीय विगमन असं शास्त्रीय विगमनाची व्याख्या केलेली आहे. आपण शास्त्रीय विगमनाचे स्वरूप बघत असताना त्यालाच आपण शास्त्रीय विगमनाचे वैशिष्ट्यांच्या आधारे त्याचं आपण स्वरूप समजावून घेऊ. तर ह्याच्या स्वरूपामध्ये आपण किंवा वैशिष्ट्यामध्ये पहिलं जे आहे सामान्य व सत्य विधानाची प्रस्थापना. आता शास्त्रीय विगमन जे आहे तर हे विगमन सामान्य आणि सत्य विधान प्रस्थापित करते. आता सामान्य विधान सत्य असेलच असं नाही, विगमनाचे जे इतर प्रकार आहेत त्यामध्ये फक्त सामान्य विधानं मांडली जातात. आता विगमनाच्या इतर प्रकारामध्ये म्हणजे केवळ गणनात्मक असेल किंवा साम्यानुमान असेल तर यामध्ये फक्त सामान्य विधानं मांडली जातात. पण शास्त्रीय विगमन हे सामान्य विधान तर मांडतंच पण त्याची सत्यातता देखील ते मांडत असतं, प्रस्थापित करत असतं. आता हे जे आहे कारण शास्त्रीय विगमन हे वस्तुनिष्ठतेवर आधारित आहे. त्याच्यामध्ये निरीक्षण, अनुभव, प्रयोग यांच्या आधारे वस्तुनिष्ठ माहिती गोळा केली जाते आणि त्या माहितीतून कारणतेचं तत्व आणि निसर्गाच्या समरूपतेचं तत्व याच्या आधारावर एखादं सामान्य विधान
किंवा सत्यविधान हे प्रस्थापित केलं जातं आणि म्हणून शास्त्रीय विगमन हे सामान्य आणि सत्यविधानाची प्रस्थापना करतं. आता याच्यामध्ये निसर्गशास्त्र ही सामान्य विधानं व सत्यविधानं प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत असतात. आता याच्यामध्ये आपण उदाहरण घेतलं तर पदार्थविज्ञान, रसायनशास्त्र, जीवशास्त्र, वनस्पतीशास्त्र यासारखी जी शास्त्र आहेत, तर ही शास्त्र त्यांच्या त्यांच्या क्षेत्रातील सामान्य व सत्यविधानं म्हणजे वस्तुनिष्ठ नियम प्रस्थापित करत असतात. असे नियम जे आहेत स्थळ काळ निरपेक्ष असतात, म्हणजे कोणत्याही ठिकाणी गेलो, कोणत्याही वेळी गेलो तर ते त्या बाबतीत कायम हे सत्य ठरत असतात, सारखेच ठरत असतात. अशी विधानं, सामान्य आणि सत्य विधानं प्रस्थापित करण्याचं काम हे शास्त्रीय विगमन करत असतं. नंतर दुसरं त्याचं वैशिष्ट्य आहे तर अनुभव प्रामाण्य मानावे लागतं. आता अनुभव प्रामाण्यता ही विगमनाचं मूलभूत वैशिष्ट्य आहे आणि हे वैशिष्ट्य शास्त्रीय विगमनाला सुद्धा पाळावं लागतं. आता अनुभव प्रामाण्य हे वस्तुनिष्ठ ज्ञानाची प्रस्थापना करत असतं. म्हणजे विज्ञानात केवळ तर्क संगत किंवा फक्त तार्किक किंवा काल्पनिक गोष्टीला महत्त्व नसतं. विज्ञान हे अनुभव प्रामाण्य आहे, अनुभवाला महत्त्व दिलं जातं. म्हणजे आपण म्हटलं स्वर्गात सर्व देव स्वर्गात राहतात, हे आध्यात्मिक सत्य असलं तरी वस्तुनिष्ठ सत्य नाही. त्याची आपल्याला शहानिशा करता येत नाही, आपण त्याचे प्रचिती घेऊ शकत नाही. आणि म्हणून जे शास्त्रीय विगमन आहे, उष्णतेने हात भाजतो हे वैज्ञानिक सत्य आहे, तर हे आपण कुठे खोटं ठरवता येत नाही, त्याची शहानिशा घेता येते. म्हणजे जे आपण अनुभवतो अशा गोष्टींना विज्ञानामध्ये धारा आहे, काल्पनिक गोष्टींना महत्त्व. म्हणजे शास्त्रीय विगमन जे आहे हे अनुभव प्रामाण्यता जपतं. त्यानंतर शास्त्रीय विगमनामध्ये विगामी झेप घ्यावी लागते किंवा वैचारिक झेप घ्यावी लागते. आता विगमनाचं दुसरं वैशिष्ट्य जे आहे हे विगामी किंवा वैचारिक झेप हे आहे आणि हे वैशिष्ट्यसुद्धा शास्त्रीय विगमनाला लागू पडतं. तर विगमन म्हणजे विशिष्ट्याकडून सामान्याकडे जाणं, यालाच आपण विगामी झेप असं म्हणतो. म्हणजे शास्त्रीय विगमनामध्ये देखील सुद्धा काही गोष्टींच्या अनुभवावरून त्यासारख्या सर्व गोष्टीबद्दल अनुमान मानलं जातं. ही एक प्रकारची विगामी झेप आहे. म्हणजे आपण विशिष्ट काही उदाहरणावरून भाताची 4 शीतं आपण चाचपून पाहतो आणि सर्व पातेल्यातला भात शिजलेला असेल असं विधान आपण करत असतो. म्हणजे काहीवरून सगळ्यांच्याकडं आपण सर्वसामान्य नियम प्रस्थापित करत असतो. ही एक विगामी झेप आहे आणि म्हणून ही विगामी झेप हे वैशिष्ट्यसुद्धा शास्त्रीय विगमनाला लागू पडतं. आणि यातलं शेवटचं त्याचं जे वैशिष्ट्य आहे तर निसर्गाच्या समरूपतेचं तत्त्व आणि कारणतेचं तत्त्व यांचा आधार घ्यावा लागतो. आता शास्त्रीय विगमनाची ही तत्त्व खरी मानून संशोधन करण्याचं धाडस हे शास्त्रज्ञ करत असतात. आता निसर्गाच्या समरूपतेचं तत्त्व जे आहे तर निसर्गात समरूपता आहे, म्हणजे सारखेपणा आहे. समान परिस्थितीत निसर्ग सर्वांच्या बाबतीत सर्व ठिकाणी सर्व वेळी सारख्याच पद्धतीनं वागणार हे गृहीत धरलं जातं. म्हणजे आपण ह्याला निसर्गाची समरूपता असं म्हटलं जातं. म्हणजे आपण म्हटलं की विस्तवाला आपण हात लावला तर हात भाजतो. आपण कुठेही गेलो, निसर्गामध्ये कुठेही गेलो, कोणत्याही स्थळी, कोणत्याही काळी, कोणत्याही वेळी आपण विस्तवाला हात लावला तर तो भाजणार. म्हणजे निसर्ग त्याच पद्धतीने वागणार. म्हणजे आपण म्हणतो की आकाशात काळे ढग जमा झाले, वारा सुटला, विजा कडकडायला लागल्या तर आपण म्हणतो पाऊस येणार. म्हणजे अशी परिस्थिती झाली तर पाऊस येणारच. तर हे जे आहे म्हणजे निसर्ग समान परिस्थितीमध्ये सारख्याच पद्धतीने वागतो. निसर्ग हा नियमाने बद्ध आहे आणि त्या नियमानेच निसर्गातील घटना ह्या घडत असतात. तो आधार घेऊन आणि दुसरं जे आहे कारण तत्त्व, म्हणजे निसर्गामध्ये प्रत्येक गोष्टीला कारण असतं, विनाकारण कोणतीही गोष्ट घडत नाही. संशोधन करणं म्हणजे एखाद्या गोष्टीचं कारण शोधून काढणं
आणि ते सापडल्यानंतर त्याच्यासारख्याच दुसऱ्या घटकांना ते लागू करणं म्हणजे सामान्य आणि सत्यविधान ते प्रस्थापित करणं असा त्याचा अर्थ आहे. आणि म्हणून शास्त्रीय विगमन या पद्धतीने संशोधन करत असताना संशोधन करतं आणि म्हणून ते खऱ्या अर्थानं यथार्थ विगमन ठरत असतं. म्हणजे आपण ज्यावेळी एखादा नियम प्रस्थापित करत असतो, सामान्य विधान मांडत असतो, त्यावेळी ते सामान्य विधान मांडत असताना आपण निसर्गाच्या समरूपतेचं तत्त्व आणि कारणतेचं तत्त्व यांचा आधार घेत असतो आणि त्या विधानाचं सामान्यीकरण करत असतो. तर आपण आज याच्यामध्ये शास्त्रीय विगमन म्हणजे काय आणि शास्त्रीय विगमनाची वैशिष्ट्य किंवा स्वरूप आपण जाणून घेतलेलं आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण शास्त्रीय विगमनाच्या अवस्था किंवा पायऱ्या या संदर्भात चर्चा करणार आहोत.